चंद्रपूर जिल्ह्यातील तालुका हातकणंगले या भागात आपण सध्या आहोत। ग्रामपंचायत रणधुमाळी अंतर्गत अनेक गावांना भेटी देत आज आपण साजणी या गावी आलोय। इथल्या ग्रामपंचायत रणधुमाळी अंतर्गत विरोधक आपल्या सोबत आहेत। यांचं पॅनेल कोणतं आहे, काय नाव आहे आणि सध्या यांच्या मार्फत आपण जाणून घेणार आहोत आपल्या गावचा विकास झालाय का, खरोखर झालाय का आणि काय समस्यांचा अभाव आहे, समस्या पूर्ण झालेल्या आहेत का, याची माहिती आपण घेणार आहोत। पुढे आपल्या पॅनेलचं नाव सांगता? आमच्या पॅनेलचं नाव छत्रपती राजश्री शाहू आघाडी साधने या बॅनरखाली आम्ही गेली 25 वर्ष ग्रामचं इलेक्शन लढवत आहे। आपल्या इथं सदस्य संख्या आणि सरपंच असे एकूण किती आहे? प्रभागातील सदस्य संख्या 13 आहे आणि थेट सरपंच एक 14वी सीट। अच्छा, आपल्या या गावचा साजणे या गावचा विकास झालेला आहे असं तुम्हाला वाटतं का? साजणे गावचा विकास गेल्या 5 वर्षामध्ये ज्या प्रगतीने होणं अपेक्षित होता त्या पद्धतीने विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांनी किंवा सरपंचांनी केलेला नाही आहे। कारण गावच्या विकासासाठी काही शासकीय निधी आमदार खासदारांपर्यंत पैसे आले होते। अशा पैशांना जे ग्रामपंचायत वार्षिक ठराव लागतो तो ठराव त्यांनी दिलेला नव्हता, त्यामुळे असे आमचे 35 लाख रुपये परत गेले। आपल्या गावामध्ये कोणकोणत्या समस्या आहेत? आमच्या गावामध्ये प्राधान्यानं सांडपाणी, निचरा व्यवस्थापन, दिवाबत्ती, लाईट या सुविधा तात्काळ करणं आवश्यक आहे। त्याची परिपूर्तता झालेली नाही आहे। गेली कित्येक वर्ष अशा समस्या आपल्या समोर आहेत? पाणी पुरवठ्याची आहे। किती वर्ष? गेल्या 5 वर्षातच आमचा भाग सुविधा वाचून वंचित राहिलेला आहे। म्हणजे 5 वर्षापूर्वीपासून त्याच्या 12 ते 17मध्ये जी कामं झाली त्यानंतर 17पासून आजपर्यंत अधोगती झाली आमची। आपल्या गावाची लोकसंख्या किती आहे? आता मतदार 4000 आहे। हो, लोकसंख्या 6000। ठीक आहे, मला सांगा एवढी मोठी लोकसंख्या, आपलं गाव एवढं मोठं, या गावामध्ये घंटागाडी आहे का कचरा व्यवस्थापनाला? घंटागाडी आहे पण ते आमच्या काळातच घेतलेली आहे। त्याचा चाललेला वापर सुद्धा नाही। आपल्या इथं कचऱ्याचं व्यवस्थापन कसं केलं जाते? कचऱ्याचे व्यवस्थापन जे ग्रामपंचायत मार्फत व्यवस्थित जे लाभाय पाहिजे त्याची कुठलीही जे विद्यमान होते त्यांनी काही त्याचा पाठपुरावा केलेला नाही, त्यामुळे सगळा बोजबारा वाढलेला आहे त्या गोष्टीला। जी साजणी गावामध्ये ग्रामपंचायतमध्ये जी घंटागाडी घेतलेली आहे ती 12 ते 17मध्ये राजश्री शाहू विकास आघाडीचं ज्यावेळी सत्ता होती त्या काळामध्ये ती घंटागाडी घेतलेली आहे। परत 17ला विरोधकांची सत्ता आली। सत्ता आल्यानंतर ती घंटागाडी जागेवरून हलविण्यात सुद्धा आलेली नाही। घंटागाडीवर ड्रायव्हर आहे तोच गटरी काढण्यासाठी, दोन्ही कामं त्याला लागत असल्यामुळे घंटागाडी चालवण्याचं देखील काम त्याला लागत होतं। त्या पद्धतीने गटरीसुद्धा तो स्वतः काढायचा। दोन्ही कामं त्याला जमत नाहीत अशा अवस्थेत त्या गटर काढणाऱ्या कर्मचाऱ्यानं तो ट्रॅक्टर जवळजवळ वर्षभर ग्रामपंचायतच्या पासून हलवलाच नाही। शासनानं, मोदी सरकारनं आज तुम्हाला 14 आणि 15 वित्त आयोग म्हणून जे ग्रामपंचायतला थेट निधी जो दिलाय सरपंच आणि ग्रामसेवक यांना खर्च करण्यासाठी, त्या निधीतून 5 लाख रुपयाचं वाहन जे घंटागाडी म्हणून घेतलंय, ह्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये 17 ते 22 या कालखंडामध्ये ह्या बॉडीनं त्याचा अजिबात घनकचऱ्यासाठी त्याचा दुरुपयोग केलेला आहे। मला सांगा, आपल्या इथं ग्रामपंचायतीमार्फत एखादा कर्मचारी नाही का स्वच्छता करण्यासाठी? ग्रामपंचायतमध्ये कर्मचारी आमच्याकडे ऑलरेडी 3 कर्मचारी आहेत, परंतु घंटागाडीसाठी हा कर्मचारी ग्रामपंचायतनं स्वतंत्र ठेवायला पाहिजे होता। मला सांगा, गटर काढतेवेळी घाण हात घेऊन तो व्यक्ती कसं वाहन चालवणार? मागं पुढं करावं लागते, गल्लीबोळ छोटे आहेत हे ह्या बॉडीला, आणि गेल्या वेळच्या 17 ते 22च्या ह्या सरपंचांच्या ते लक्षात यायला पाहिजे होती प्रामुख्याने बाब, की बाबा एकच व्यक्ती वाहन चालवायचं आणि गटर काढायचं हे करू शकत नाही। जरी लहान मुलग्याला जरी सांगितलं तर त्याला सुद्धा पटण्यासारखी ही गोष्ट आहे। आपल्या इथं शाळा कितवीपर्यंत आहे? आपल्या इथं शाळा अगदी अंगणवाडीपासून ते 8वीपर्यंत शाळा, 10वीपर्यंत आहे। आपल्या शाळेमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी, मोठे असलेत लहान असलेत, त्यांना व्यवस्थित मैदान आहे का? तसं बघायला गेलं तर आमच्या इथं मराठी कन्या आणि कुमार शाळा आहे, त्या दोन्ही शाळेचं मैदान हे एकच आहे, लहान, अतिशय लहान मैदान आहे। परंतु शाळेची जवळजवळ 1.5 एकर झालं जागा ही
आमचे आजोबा पांडू केशव या दोघांनी जागा शाळेसाठी 1.5 एकर दिली होती, परंतु या ग्रामपंचायतीनं किंवा शालेय व्यवस्थापन समितीनं त्या जागा अशी पडसर अवस्थेत जवळजवळ गेली 20 वर्ष झालं ती जागा पडसर अवस्थेत पाडलेली आहे. त्या जागेवर जर एखादी बाब जर शाळेसाठी जर काय तर अंगण म्हणा किंवा काय तर खेळण्यासाठी किंवा त्याचा काही उपयोग केला नाही, परंतु ज्या लोकांनी शाळेला जागाची जाण स्वरूपात दिली त्याची काहीही हिने केलेलं नाही आजपर्यंत. आपल्या इथं सध्या जो कचरा व्यवस्थापन केला जात नाही असं म्हणतात, हे झालं कचऱ्याचं. मूलभूत गरज आहे आपली पाणी. पाण्याचं नियोजन कसं आहे? पाण्याचं नियोजन 2007 साली योजना मंजूर झाली होती. ती योजना 2014ला पूर्ण झाली. त्यानंतर गेली 12 ते 17पर्यंत योजना परिपूर्ण व्यवस्थित चालू होती. 17 नंतर ज्यावेळी यांची बॉडी आल्यानंतर पाण्याची वसुली जी प्रमाणात करणं आवश्यक होतं त्या प्रमाणात वसूल होत नव्हती. आमच्या 12च्या काळामध्ये आम्हाला शासनानं प्रोत्साहनपणे जे अनुदान, जर रेग्युलर लाईट बिलं भरली गेली तर त्याला शासन प्रोत्साहनपणे अनुदान देतं. त्या पद्धतीने पहिले एक वर्ष आपलं 17 अनुदान मिळालं. पण ह्यांनी आता जर आजच्या घडीला बघितलं तर एक 10 लाखापर्यंत यांचं विद्युत लाईट बिल थकत आहे. ह्या गेल्या 2 महिन्यामध्ये 3-4 वेळा पैसे लाईटचं बिल भरलं नाही म्हणून विद्युत कसे कट केलं. तशाच पद्धतीची परिस्थिती ग्रामपंचायत 1800 रुपये पाणी लाईट बिल भरलं नाही म्हणून 2 लाईट कट गेली आहे. अशा पद्धतीने ह्या ग्रामपंचायतीच्या विद्यमान 17 ते 22 लोकांचा कारभार निष्क्रिय आहे. त्यांनी गावाची तरी कुठलीही जाणीवपूर्वक गावाला सुखसुविधा मिळाव्यात अशी त्यांनी कुठलेही उल्लेखनीय काम केलेलं नाही आहे. मला सांगा, तुमच्या गावामध्ये सगळ्या घरोघरी पाणी दिलं जातं का? एक दिवस गॅप टाकून देते. पाणीपट्टी तुम्ही भरता का? पाणीपट्टी लोक भरायला तयार आहेत, परंतु काय झालं आहे, पाणी वेळेत येत नाही. कसं आहे, रात्रीचं 2ला येतं, 3ला येतं, 4ला येतं. ह्या ग्रामपंचायतीनं काय करायला पाहिजे होतं, पाणी हे दिवसा लोकांना कसं देता येईल याच्याकडे लक्ष देऊन जर पाणी व्यवस्थित दिवसा जर लोकांना दिलं असेल, महिन्यातनं 15 दिवस पाणी येतं, 15 दिवसातलं ह्यांचं लिखीजवर 8 दिवस जातात, राहिले किती दिवस, 8 दिवस पाणी फक्त गावासाठी येते. मग लोक प्रश्न विचारतात, तुम्हाला पाणीपट्टी आम्ही का द्यायची? पाणी पिण्यायोग्य असते का? पाणी पिण्यायोग्य असते, बाकीचं सगळं असतं योग्य असते. पण महिलांच्या तक्रारी आहेत मॅडम की रात्री 2ला, रात्री 3ला, 4ला, पहाटे 5ला महिला काय रानात मजुरी करून राबून येणार आणि तुमचं पाण्याचं टायमिंग जर 2ला असेल तर हे योग्य नाही आहे. म्हणजे ह्या महिलांच्या प्रामुख्यानं तक्रारी आहेत की बाबा पाणी हे वेळेत यावं, दिवसा यावं आणि त्याचं नियोजन चांगलं असावं. आता तुम्ही गटरीच्या संदर्भात, कचऱ्याच्या संदर्भात सांगितला. कचऱ्याच्या संदर्भात गाडी फिरत असेल किंवा नसेल ह्या गोष्टीपेक्षा चांगली गोष्ट कुठली की बाबा 4 असू द्यात, 10 असू द्यात, 10 घरं आहेत, 10 घरांच्या समोर एखादी बाबा गाडी यायच्या वेळेत का असताना तिथं समोर एखादा डक्ट असावा. प्रत्येक घरातली महिला ही आज भाकरी करायला लागली आहे महिला आणि तिचा कचरा तिनं साठवून ठेवला आहे. पण तो डग घेऊन पळत जाणं आणि भाकरीच्या हातानं किंवा कुठल्याही हातानं तो डग त्या कचऱ्याच्या गाडीत नेऊन टाकणं हे अपेक्षित करण्यापेक्षा ग्रामपंचायतनं तो समोर डक्ट एक 10 असू द्यात, 15 असू द्यात घरांचा एक डक्क समोर रस्त्याच्या कडेला घ्यावा आणि तो डग ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी तो डग आपण त्या कचऱ्याच्या गाडीमध्ये टाकावा अशी पण गरज वाटते. आपण वळणार आहोत. परत एकदा विरोधक आहेत आपल्या इथं. तुम्ही मला सांगा, आज संपूर्ण भारतभर महिला सशक्तीकरण, महिला सबलीकरणासाठी वेगवेगळ्या योजना सरकारनं आपल्या दारी आणलेल्या आहेत. तर तुमच्या गावी अशा कुठल्या योजना अंमलात आहेत का? नाही. कुठलेच सत्ताधाऱ्यांकडून याबाबत कुठलाही पाठपुरावा? ठोस पुरावा कुठलाच नाही. त्याने कुठलेही काम काळजीपूर्वक किंवा हे केलेलंच नाही. मग याबाबत आपण या 5 वर्षामध्ये कधी पाठपुरावा केला नाही? केलेलं आहे. आमच्या जे गटनेते आप्पा पाटील आहेत त्यांनी प्रत्येक वेळी ह्यांच्या जे काम करत नाही त्याच्या विरोधात आवाज उठवलेला आहे आम्हा सर्वांना घेऊन, परंतु त्याला त्यांनी कुठलीही दाद दिलेली नाही. त्यांनी मनमानी कारभार करून गावाला 5 वर्षे पुन्हा रिटर्न मागे नेलेला आहे. महिला दिनाच्या निमित्ताने जे ग्रापमध्ये जो फंड येतो आहे तो फक्त महिला दिन साजरा करण्या इतपत असतो आहे. ज्या महिलांच्या गावामध्ये आज काही समस्या ज्या आहेत त्याच्या संदर्भात कुठल्याही परिस्थितीचा पाठपुरावा सध्याच्या वर्तमान बॉडीने केलेला नाही. आपल्या या गावी बाहेरून येणाऱ्या महिलांसाठी, कारण महिलांना शौचालय अत्यंत महत्त्वाची गरज आहे, तर तसं शौचालय आणि घरोघरी शौचालयाची व्यवस्था आहे का? मॅडम, प्रामुख्यानं बघायचं झालं तरी आता जे घरकुल योजनेच्या माध्यमातून बऱ्यापैकी लोकांच्या घरोघरी संडास झालेला आहे. पण जे बाहेरून महिला येतात, मुळात म्हणजे आमच्या गावामध्ये KDC बँकेची शाखा आहे,
प्राथमिक आरोग्य केंद्राची सुविधा इथं असल्यामुळे साजनी, तिळवणी, माणगाववाडी या बाहेरून येणारे लोकांची संख्या गावामध्ये आमच्या जास्त आहे. त्यामुळं ह्या बाहेरून येणाऱ्या महिलांची किंवा पुरुषांची पण इथं मुतारीची काही सोय नाही किंवा सार्वजनिक असं काही त्याच्या शौचालयाची काही व्यवस्था इथं गावामध्ये अद्याप तरी नाही आहे. तुम्ही एक महिला म्हणून आहात, तुम्हाला काय वाटते आपल्या गावचा विकास झालेला आहे का? नाही, कमी आहे. बरं, मग काय कमतरता आहे? रस्ते अजून थोडे करायला पाहिजेत. म्हणजे आम्ही आता गेलो होतो की नाही, तिथं सांगायला आलं होतं की रस्ता जरा व्हायला पाहिजे आमच्या इकडं, बरं, तो व्हायला पाहिजे. पाण्याची सोय वर व्हायला पाहिजे, लाईट पाहिजे. बल जरा वेळेत मिळत नाहीत लवकर, बरं. ते अडचणी आहेत लोकांच्या. इथं महिलांसाठी काही योजना आहेत का, की म्हणजे या 5 वर्षाचे जे सत्ताधारी होते यांनी काही महिलांसाठी काही योजना आणल्या का, जसं शिलाई मशीनाचं वाटप करणं? काहीच नाही. आणि आमच्याकडे वाढीव वसाहतीचा भाग जास्त असल्यामुळं तिथं बऱ्याच लोकांच्या समस्या आहेत. तिकडं त्या ह्या चालू बॉडीचं अतिशय म्हणजे दुर्लक्ष झालेलं आहे. त्याने म्हणजे तिकडं कुठल्याही वाढीव वसाहतीला काही सुविधा दिलेल्या नाहीत. त्यामुळं आपल्याकडे कसं आता आमच्यासाठी बस्तीचं एक जागृत देवस्थान आहे. त्या देवस्थानाला म्हणजे जे बाबा तुम्ही म्हणताय शौचालय असावं, पाण्याची सोय असावी, बाकीच्या पार्किंगची सोय असावी, असं कुठलंही लक्ष दिलेलं नाही. तरी पण आमच्या गटनेत्याने प्रत्यक्ष त्यात 100% लक्ष घालून जागृत देवस्थान जी बस्तीचं आहे तिथल्या भोवतालचा जो भाग आहे त्याने अतिशय सुंदर केलेला आहे. त्याने आपल्या स्वतःच्या हिमतीवर केलेलं आहे. काय त्यात कुठलाही ग्रामपंचायतचा किंवा कुणाचाही निधी नाही. त्यांनी स्वतःच्या आपल्या ताकदीवरनं, आपल्या ओळखीच्या ह्याच्यावरनं त्यांनी ते केलेलं आहे. आणि त्यांच्या माध्यमातून जो गटनेता ह्या नात्यानं जे काम असते, विरोधी गटनेता जे काय आहे त्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे आप्पा पाटील. हे तुम्ही चौबाजूला कुठेही जर विचारला तर आप्पा पाटील हे नावच येणार साजनीच्या विकासाचं प्रमुख कारण म्हणून. पाण्याचा जो पुरवठा केला जातो तुम्हाला, तो कुठून केला जातो? पंचगंगा नदीवरून हे केलेलं असते. ही जी स्कीम आहे ती पण आप्पा पाटलांच्या कालावधीत त्यांनी भरपूर त्यातील योगदान दिलेलं आहे, कष्ट घेतलेलं आहे. आणि त्यांनी त्यांच्या स्वतःच्या प्रयत्नातून त्यांनी गावाला पाणीपुरवठा व्यवस्थित केला. म्हणून त्याची एक कुठली सोय, पण त्याची जी अंमलबजावणी ज्यावेळी बॉडी चेंज झाली, बदल झाला, त्यांच्या हातात सत्ता गेल्यानंतर जे सक्षमपणे चालवायला पाहिजे होतं ते चालवलेलं नाही. आणि भविष्यात लाईट बिल थकीत आहे. आमचे तंत्रमुख्य अध्यक्षांनी जे सांगितलं, वैभव पाटलांनी, त्यांनी जे सांगितलेलं, ह्या लोकांनी जे अतिशय परिश्रम जी स्कीम आणली, चांगली सुस्थिती त्यांच्या ताब्यात दिली होती, पण आज ती एवढी स्कीम घाईला आलेली आहे. आज लिकेज काढायला ह्यांच्याकडे पैसा नाही, लोकांना चुकीचं मिसगाईड करून कुणाकडनं वसुली केलेली नाही, एवढी वसुली थकलेली आहे. ती भविष्यात स्कीम चालेल का नाही आणि गावच्या लोकांना पाणी मिळेल का नाही हा मोठा गंभीर प्रश्न आहे. ग्राम स्वच्छता अभियानामध्ये कधी आपलं गाव होतं का? ग्राम स्वच्छता अभियानामध्ये आमचं गाव जवळजवळ 8 वर्षापूर्वी होतं. त्यावेळी शौचालय पुरस्कार एक आमच्या गावासाठी मिळाला आहे. परंतु तो जो पुरस्कार मिळाला तो त्या लोकांना त्यावेळी 3,000 रुपये, 3,500 रुपये अनुदान ग्रामपंचायत देत होती. तो आलेला पुरस्कार 5 लाख रुपये त्या लोकांना ज्यांना शौचालयाचं अनुदान मिळालं नाही त्या लोकांना तो द्यायला पाहिजे होता त्या पुरस्कारामधून. परंतु हिने तो न देता कर्मचारी पगार, उदारवाल्यांचं जे मटेरियल आणलेलं त्यांचे हिने बिलं त्यातून दिली ह्या ग्रामपंचायत बॉडीनं. जाता जाता आता तुम्ही विरोधक म्हणून आज तुमचं पॅनल उभा केलेला आहे, यामागचा उद्देश, आणि तुम्ही जर गुलाल तुमचाच उधळला गेला येणाऱ्या निवडणुकीमधून तर तुम्ही आज ग्रामस्थांसाठी काय ग्वाही देताय की तुम्ही या समस्या पूर्ण करणार किंवा काय? मॅडम, या बाबतीत आम्ही गेल्या 5 वर्षी विरोधक असतानासुद्धा आम्ही शासनाच्या जिल्हा वार्षिक योजना, पर्यटनस्थळ असेल, दलित वस्ती सुधारणा जिल्हा परिषद असेल, मोठ्या नागरिक योजना जिल्हा परिषद असतील, आमदार असतील, खासदार असतील, या लोकांच्याकडे जाऊन गेल्या 5 वर्षामध्ये आमची जर कामाचा आलेख बघितला तर 3,47 लाखाची कामं आम्ही सत्ता नसताना केली. ही केली ती आमच्या या भागचे जेप सदस्य माननीय विजय पाटील यांचं आम्हाला झेडपीमध्ये बहुमत सहकार्य मिळालं. यानंतर आमदार राजूबाबा आवळे यांचं सहकार्य मिळालं. यानंतर राजू पाटील यड्रावकर यांचं मिळालं. संजय मंडलिक साहेब खासदार त्यांचे मिळाले. बंटी साहेबांनी आमच्या गावासाठी भरघोस असा निधी दिला. विशेष म्हणजे हळवंकर साहेबांचा मतदारसंघ इचलकरंजी आहे, पण इचलकरंजी असताना हळवंकर साहेबांनी आमच्या साजनी गावामध्ये आमच्या प्रमुख कार्य प्रेमयुक्त करून भरघोस निधी देण्याचं काम हळवंकर साहेबांनी केलं आहे. त्यानंतर खासदार मान्यविनी साहेब असतील, यांनीसुद्धा आमच्या गावाला गेला. त्या खासदार असल्यापासून मी त्यांच्या शिवसाहेब म्हणून काम करत होतो. त्यामुळे आमच्या गावाला त्यांनी जास्तीत न्याय देण्याचं काम वहिनी साहेबांनी केलं आहे. आणि यात खासदार रावशेट्टी साहेबांसुद्धा आमच्या गावामध्ये एक 20 लाखाचा फंड त्यांच्या 2
2 टर्मच्या कालावधीने दिलेला आहे. त्यामधून हेरवाडी मळा आणि शाहूनगरचा थोडा भाग आणि शिवा पाटलांच्या घरेकाटला भाग असं ते सुद्धा काम राजूच्या केलेलं आहे. तुमच्या येणाऱ्या कार्यकाळात या जर तुमची सत्ता आली तर तुम्ही आश्वासनं काय देता? आश्वासन म्हणजे 5 आश्वासन आहेत, मेजर आहेत विषय. एक, आमच्या गावामध्ये गावानं 60 एकर जमीन दिलेली सूतगिरण आहे. त्या सूतगिरणीचा आज तागायत जवळजवळ 50 लाख रुपये फाळा थकीत आहे. गेली 10 वर्ष झालं आणि फाळा द्यायचं नावच काढत नाहीत. मग मला सांगा, कोरोना संपूर्ण गावावर संपूर्ण देशावर आला, बाकीचे आम्ही सगळ्या गावकऱ्यांचं फाळं माफ केलं नाहीत, तर सूतगिरणीचा का फाळा माफ करायचा? तिने तो फाळा भरला पाहिजे. मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2, आमच्या लक्ष्मी डोंगर, आमच्या गावाच्या वरच्या बाजूला लक्ष्मी देवालय डोंगर आहे. त्या डोंगराजवळ खान माफियांनी अतिशय, तिथं गायरांची जमीन आहे, अतिशय तिथं म्हणजे उकरून जवळजवळ 100 फुटाचे खड्डे पडल्यात. तो मुद्दा क्रमांक 2 म्हणजे ते सगळं बंद करून टाकायचं आहे खान माफियांचं जे गावात चाललेलं वातावरण. मुद्दा क्रमांक 3, जी भारत निर्माण योजना म्हणून पाणी पुरवठा जे रोहितनं जे साजनीला पाणी येतं आहे, त्या पाण्याची आज अशी दुरावस्था आहे, जे रात्रपाळीला 2ला 3ला पाणी येतं आहे महिलांना, बाकीच्या लोकांना, ते पाणी दिवसा कसं जाईल 15 दिवस ह्याचं आम्ही दखल घेणार. आणि त्याचं जे थकबकी लाईट बिल आहे, आज रोजी गेल्या 3 महिन्यात 2 वेळा कनेक्शन तोडलं गेलेलं आहे. 10 लाख रुपये लाईट बिल थकीत आहे. परवा 75,000 रुपये भरले, 4 दिवस चालू झालं, 5व्या दिवशी पुन्हा कट केलं, पुन्हा हिने 1 लाख रुपये भरले, पुन्हा सांगितले इलेक्शन पुरतं ठेवणार, पुन्हा आणि कट करणार आहे. काय झाले, आज तागायत 17 ते 22मध्ये सरपंच असू दे, सदस्य 13 असू द्यात, ह्या बॉडीनं गावच्या ठोस पावलं काही उचललेलं नाहीत. उदाहरणार्थ एक म्हणजे पाणी पुरवठ्याचं जे वसुली आहेत त्याच्यावर काही केलेलं नाही. 2 नंबर, फाळा 9 मार्चचा असेल, औद्योगिक गावात पॉवरलूम माग वगैरे आहेत, ह्या गोष्टीचं वसुलीचे काही ठोस पावलं उचल नाहीत. उठायचं आणि म्हणायचं शेजारी गाव बघा. अहो, शेजाऱ्यांचं काय, सत्ता नसताना 3,47,00,000 कामं केल्यात. 50 लाखाचं काम तुम्ही परत घालवलं का? परत गेलं हिने आम्हाला ठराव दिला नाही का? आमचं काम जास्त दिसलं. फक्त मोदी शासनाचं जे पैसे, मोदी सरकारचं जे ग्रामपंचायतला सरपंच आणि ग्रामसेवक यांना खर्च करण्यासाठी आलं, तेवढा निधी सोडला तर सत्ताधाऱ्यांनी 17 ते 22मध्ये 1ही रुपया बाहेरून खेचून आणलेला नाही. आणि म्हणायचं काय, आम्ही काम केले. अहो, तुम्हाला आम्हाला जो 500 रुपये हप्ता येतोय त्यातनंच हे पैशाचं कामं केलेले आहेत. 14 आणि 15 वित्त आयोग, ही 4-5 जी मेजर कारणं आहेत, ही आमची सत्ता आल्यानंतर आम्ही याचं नियोजन अगदी व्यवस्थितरित्या चांगल्या पद्धतीने लावू, एवढं मी सर्व गावांना सांगतो. तुम्ही सरपंच पदाच्या उमेदवारीसाठी आता सध्या आहात, तुम्ही गावाला काय आश्वासन देऊ शकता? ज्या नागरी सुविधा आता पाहिजेल आहेत त्या प्राधान्यानं पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. आणि तरुणांना विशेष करून हे करण्याचा प्रयत्न करेन. तरुणांसाठी काही योजना असतील त्या सगळ्यांना, स्त्रियांसाठी जे काही योजना मूलभूत पाया वैयक्तिक लाभाच्या असतील त्या देण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही काय सांगा? तेच त्यांनी ज्या अपुऱ्या बाबी ठेवलेल्या आहेत त्यांच्या आमच्या गटनेत्याच्या माध्यमातून, आमच्या तंटापुते यांच्यातून आणि आमच्या ज्येष्ठ जे आहेत याचे जे पालन करते शाहू विकास आघाडी यांच्या माध्यमातून आम्हाला नवीन लोकांना जे त्यांनी जे हे दिलेलं आहे, या बाबा ग्रामपंचायतला राहण्यासाठी आम्हाला त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला दिलेला आहे. ते जे आमचे गटनेते करतील, ज्या अपुऱ्या सुविधा आहेत त्या आम्ही 5 वर्षात करून भविष्यात जे 5 वर्षे गाव मागे गेलेलं आहे ते पुढे 10 वर्षाच्या पुढे जाईल, हे आम्ही सगळी बघणार एकमतानं. आज आपण ग्रामपंचायत रणधुमाळी अंतर्गत तालुका हातकणंगले इथल्या साजणी या गावी आलो होतो. या गावातील विरोधकांची आणि त्यासोबतच ग्रामस्थांची मतं जाणून घेतली. गेल्या 5 वर्षामध्ये 2 वर्ष कोरोना सोडली तर 3 वर्षामध्ये सत्ताधाऱ्यांनी काहीही विकास कामं केली नसल्याचं इथल्या लोकांचं आणि विरोधकांचं म्हणणं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जर आमचा गुलाल उधळला गेला तर नक्कीच आम्ही ही सर्व समस्या पूर्ण करून समस्या निकालात काढण्याची त्यांनी ग्वाही दिलेली आहे.